दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 13 जुलै रोजी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळची उजनी अपडेट काय असणार आहे ते पाहणार आहोत. दर्शक हो, सध्या पाऊस अनेक ठिकाणी विसवलेला दिसतोय. शेतीपूरक कामाची लगबग सुरू झाली आहे आणि हे सगळं होत असताना सोलापूर जिल्ह्याची जी काही वरदानी आपली उजनी धरण, त्या उजनी धरणाच्या अपडेटकडे आपलं लक्ष असणार आहे. आज 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 2मधून जो विसर्ग येतो आहे तो विसर्ग हा कालच्यापेक्षा काही अंशी कमी झाला आहे. तो विसर्ग आहे 2821 क्युसेक्स, की जो काल 3548 क्युसेक्स इतका होता. म्हणजे बऱ्यापैकी तो दौंडचा विसर्ग हा कमी झाला आहे. आणि टक्केवारीमध्ये जर आणखीन पाहायला गेलं उजनी धरण, तर आज सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची टक्केवारी -34.20% होती, की जी काल -34.79% होती. म्हणजे साधारण बघितलं तर 0.60% धरण जे आहे ते वाढलेलं आहे. उजनी धरणामध्ये जी आवक आहे ती आवक पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापासून सातत्यानं कमी होते आली आहे. कारण उजनी धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, पाऊस थांबला आहे. त्यामुळं दौंडमधून जी आवक येते ती आवक कमी झाली आपल्या एकंदरीत दिसून येते. हवामान विभागानं 15-16 तारखेलासुद्धा पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जर चांगल्या पद्धतीने पाऊस झाला तर दौंडमध्ये जी आवक आहे ती आवक निश्चितपणानं वाढायला मदत होईल. आणि ती वाढलेली आवक उजनी धरणाच्या टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितपणानं फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे उजनी धरणाचे काही अपडेट आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.